समाजकारण हे लोकांचे हिताचे आहे, या प्रकारे राजकारण करायचे आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे। त्याचबरोबर माझे 4थी पर्यंत शिक्षण हे काटेवाडी येथे झाले। शनिवारी आणि रविवारी आम्हाला सुट्टी असताना आमची आई गुरंढोरं चरण्यासाठी आम्हाला पाठवत असे। सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी करायचा असतो, ही शिकवण आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे। आजपर्यंत सर्व विजय मिळाले तर त्याचं कारण आहे सर्व नारळ कन्हेरी येथे फोडायचो। कन्हेरी येथे प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर अपयश येत नाही हा मला अनुभव आहे। या निवडणुकीमध्ये विजय होणार हे माझं मन पहिल्यापासून सांगत होतं आणि माझ्या मनाचे खरे झाले। या निवडणुकीची दिल्लीपासून सर्व शक्ती लावली गेली। देशाचे पंतप्रधान 18 ठिकाणी प्रचार करण्यासाठी गेले, त्यांनी 8 ते 9 ठिकाणी फक्त शरद पवार हेच नाव होते। आजचा हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। देशात कुठे गेलो लोक विचारायचे कुठेही गेलो तो 12 वर्षाचे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं होतं गाव, त्या न्यूयॉर्कमध्ये चित्र लिहिलं गेलं 12 वर्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीत। दिल्लीमध्ये कोणत्याही राज्यात कुठेही गेलो आणि लोकांना काळजी वाटायची, त्या खाजगी काहीतरी वेगळं सांगायचे। पण माझं मन सांगायचं की 12 वर्षीकडे कधी साथ सोडणार नाही। सांगायचं ते शेवट सोडून ठरवलं। या निवडणुकीमध्ये तुम्ही संघर्षातूनची निवडणूक केली। 2-4 ठिकाणी 2-4 बदली असते, पण जे लोक सांगत होते काहीच फायदा नाही, ती फसली, सांगली फसली, अजून फसली आणि सवय मतदारसंघामध्ये फसली। ही निवडणूक साधी सोपी नव्हती। तुम्हाला माहिती आहे की इथल्या निवडणुकीला मी काही फारसा येत नसतो, कधी नारळ फुटला की निवडणूक तुमच्या हातात आणि मी महाराष्ट्र फिरवायला केंद्रीय कविता भावना तसंच। आठवडाभरापासून हुलकावणी देणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली आहे। पुढच्या 48 तासात मान्सूनचे आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। असे घडल्यास शेतकऱ्यांसाठी मोठी आशादायी ठरणार आहे। यंदा मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज चुकला, त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे करून पावसाची वाट पाहत आहेत। बुधवारी जिल्ह्याच्या काही भागांत ढग दाटून सायंकाळी हलक्या सरी कोसळल्या। मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिल्यानं शेतकऱ्यांचा आशा पल्लवित झाला आहे। शहर बस सध्या कुठे आहे? बसमध्ये आपल्याला जागा मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं आता प्रवाशांना चलो ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन तिकीट खरेदी, मासिक पास खरेदीची सोयही ॲपमध्ये आहे। स्मार्ट सिटी बच्चा चलो या ॲपचे आज लोकार्पण करण्यात आले। सिटी बस सेवेसाठी तयार केलेल्या शेलो ॲपच्या आजपासूनच गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार असल्याची माहिती स्मार्ट शहर बसचे मुख्य व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिली आहे। या ॲपच्या माध्यमातून प्रवासी घर बसल्या तिकीट खरेदी करू शकतील। मासिक पासही तयार करून मिळेल। UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल वॉलेट या माध्यमातून प्रवासी पैसे देऊ शकतील। थांब्यावर बस किती वाजता येणार, रिकामी असणे उपलब्ध आहे का, या सगळ्याची माहिती ॲपद्वारे मिळणार आहे। प्रवाशांना चलो कार्ड रिचार्ज करून वापर करता येईल। याद्वारे तिकिटाचे पैसे देण्यासाठी गरज असेल तेवढा
टॉपअप करावा लागेल अशी माहिती देण्यात आली आहे। या ॲपवर घर बसल्या तिकीट खरेदी, बुकिंग, मासिक पास तयार करून मिळेल। तिकिटाचे ऑनलाईन पेमेंट, थांब्यावर बस किती वाजता येणार, बसमध्ये किती सीट रिकामी आहे हे सर्व कळणार असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर रहिवाशांना प्रवास करणे सुखकर होईल अशी माहिती देण्यात येत आहे। काय सांगाल सध्या महानगरपालिकेने स्मार्ट सिटी बस अंतर्गत एक स्मार्ट कार्ड योजना आखलेली आहे, ज्यातून प्रवाशांना याची काय सुविधा मिळणार आहे आणि कशा पद्धतीने? माझी स्मार्ट बस मार्फत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रथमच एक नाविन्यपूर्ण उपक्रम अवलंबण्यात आलेला आहे। या अंतर्गत चलो ॲप हा लॉन्च करण्यात आलेला आहे। या चलो ॲपद्वारे आपल्याला आपण ज्या ठिकाणी उभे आहात, ज्या ठिकाणी राहता त्यापासूनचं जवळचं बसस्थानक माहिती होणार आहे। त्या बसस्थानकावरनं जाणाऱ्या बसेस, त्यांची वेळ आणि इतर माहितीसुद्धा उपलब्ध होणार आहे। इतकंच नव्हे तर प्रत्येक आपण ज्यावेळेस बसस्थानकावर बसची वाट पाहत उभे असतो त्यावेळेस त्या बसेसमध्ये सीट अवेलेबल आहे किंवा नाही, किंवा सीट उपलब्ध आहे किंवा नाही याची सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते। इतकंच नव्हे तर आपण या बसेसमधील प्रवासाकरिता आवश्यक असलेलं तिकीट हे ऑनलाईन परचेस करू शकतो किंवा ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करू शकतो, की जी सुविधा यापूर्वी नव्हती। त्याचप्रमाणे शालेय पास असेल, मासिक पास असेल, दैनंदिन पास असेल, या अशा सर्व प्रकारची पासेस हे आपल्याला आपल्या मोबाईलवरनं किंवा वेबसाईटवरनं आपण ते खरेदी करू शकाल आणि त्यामुळे आपली वेळेची बचत, नागरिकांची वेळेची बचत होईल आणि त्यांना सहजगत्या पासेस उपलब्ध होतील। त्याकरता रांगेत उभं राहण्याची कोणतीही आवश्यकता निर्माण राहणार नाही। उपचार घेण्यास हाके यांचा नकार असून ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण कसे करणार ते आधी सांगा, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला आहे। यापुढे उपचार घेण्यास लक्ष्मण हाके यांनी नकार दिला असून तसेच डॉक्टरांकडून तपासणी करण्यास देखील नकार दिला आहे। यापुढे उपचार घेणार नाही, पण उपोषणही सोडणार नाही अशी घोषणाही लक्ष्मण हाके यांनी केली आहे। आज लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस, त्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे। ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण कसे करणार ते आधी सांगा, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला केला आहे। गेली 7 दिवस आपण मागणी करतोय आणि ओबीसींच्या हक्काचं कसं संरक्षण करणार आहे तेवढा मला लेखी पाहिजे, बाकी काय। तुमची प्रकृती आता खालावलेली असताना सुद्धा तुम्ही उपचार घेण्यास नकार दिलेला आहे, तुम्ही उपचार घेणार नाहीत का? मी पाणी पितोय दिवसातून 2-3 टाइम, म्हणजे 2-3 ग्लास पाणी पितोय। 2 दिवस मध्ये सोडले होते, पण मी उपचार किंवा उपोषण सोडणार नाही। पुलगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीनं बदलापूर पश्चिम बॅरेज धरणावर मॉक ड्रिल अर्थात संकटकालीन बचाव प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। दर पावसाळ्यात येणारी पूर परिस्थिती व आपत्कालीन प्रतिकूल स्थिती यात बचाव कार्य कसे करायचे याबाबत यावेळी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक देखील सादर केले। यावेळी बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनवणे, अंबरनाथ अग्निशमन दल, बदलापूर पूर्व व पश्चिम भागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे, राजेंद्र लांडगे, नॅचरल डिझास्टर टीम, रेल्वे पोलीस रत्नागिरीवरून आलेले बचाव पथकाचे आदर्शजी यांच्याबरोबर पालिका कर्मचारी देखील उपस्थित होते। रिकव्हरी पोझिशनमध्ये घेऊन त्यांचं हे बघायचं आपल्याला की रिस्पॉन्स काय येतोय, उठतात आहेत का किंवा काय होतंय का, नसेल होत तर मग परत त्यांना हे करून मग नॉर्मल याच्यामध्ये जोपर्यंत हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स येत नाही किंवा डॉक्टर्स येत नाही तोपर्यंत त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंत चेस्ट कम्प्रेशन, 30 चेस्ट कम्प्रेशन आणि 2 माउथ टू माउथ रेस्पिरेटरी हे द्यायचे आपल्याला, आणि ते डॉक्टर येईपर्यंत किंवा ॲम्ब्युलन्स येईपर्यंत किंवा हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत ते करत राहायचं आहे। किती महत्त्वाची भूमिका असते आपत्कालीन व्यवस्थेत बचाव करणाऱ्या सगळ्या टीमची? राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर
यांच्या सूचनांप्रमाणे व त्यांनी आयोजित दिलेल्या सूचनांप्रमाणे उल्हास नदीवरील बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन भागामध्ये आज माननीय सिनियर PI श्री राजेंद्र लांडगे साहेब तसेच बदलापूर नगरपालिका, त्यांच्या अग्निशमन दल आणि ॲडव्हेंचर्स इंडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज महापुराच्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी इथे एक प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण स्पीड बोटीमधून पाण्याचं पातळी आणि पाण्याची लेवल पाहत आहोत. संकटकालीन परिस्थितीमध्ये जर बदलापूर उल्हास नदीच्या दोन्ही बाजूची घरं असतील, गावं असतील, अशा ठिकाणी जर पाणी गेलं तर तिथं जीवित आणि मालमत्तेचं कसं संरक्षण करता येईल, पाण्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे कशा प्रकारे बाहेर आणता येईल याचं प्रात्यक्षिक आज आपण करत आहोत. माझी तसेच सिनियर PI साहेबांच्या वतीनं ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या वतीनं बदलापूरकर वासियांना नम्र आवाहन आहे की ज्यावेळेस नगरपालिका आणि पोलीस आपत्कालीन परिस्थितीमध्ये, पूर परिस्थितीमध्ये आपल्याला सूचना देतील, त्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि पोलीस आणि नगरपालिका व्यवस्थापनाला आपण या परिस्थिती उद्भवल्यास समर्थपणे तोंड देण्यासाठी मदत करावी, अशी मी आपणा सर्वांना आवाहन करतो. डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे विद्यानिकेतन शाळेला दुपारचे सत्र बंद ठेवावे लागले आहे. कल्याण शिळे रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होते. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या सत्रातील मुलांना घेण्यासाठी बस वेळेवर परत न आल्यामुळे शाळेचे दुपारचे सत्र बंद करावे लागले आहे. कल्याण शिळे रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे एका शाळेला तिसऱ्या सत्रास सुट्टी देण्याची वेळ आली आहे. त्या रस्त्यावर 14 टायरचा पाटा तुटला होता. त्यामुळे बंद पडलेल्या ट्रक हटवण्यास वेळ लागला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तिथे मेट्रोचे काम सुरू आहे. रस्ता अरुंद झाला आहे. आमच्याकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असतात, अशी प्रतिक्रिया कल्याण वाहतूक नियंत्रण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी दिली आहे. सर, ट्रॅफिकमुळे आज आलेले काय? जय हिंद. काय सकाळपासून ट्रॅफिक जाम सुरू झालेले आहेत आणि सकाळी जेव्हा कळलं की तासभर सगळ्या बसेस लेट होणार आहेत, त्यामुळे एक विचार केला की सकाळच्या आलेल्या बसेस जर वेळेवर सोडायच्या असतील तर दुपारचे जे सेशन चालू होतं 5वी ते 8वी ते बंद ठेवणं आवश्यक आहे. कारण हा ट्रॅफिक जाम आज केवढा लवकर कमी होणार नाही. एकतर आपल्याकडे वाहन कशी चालवतात, दुसरं म्हणजे मेट्रोच्या कामामुळे सगळीकडेच गोंधळले रस्ते आखूड झालेले आहेत आणि याच्याशिवाय ट्रॅफिकचं नियोजन जसं पाहिजे समन्वयाने तसं होत नाही आहे. त्याचा परिणाम शेवटी शाळांना भोगायला लागतो आहे. अर्थात आज ज्या मुलांचं आम्ही वर्ग घेतलेले नाही आहेत का सुट्टी दिली आहे, त्यांना आम्ही पुढच्या आठवड्यात बोलवणारच आहोत, ज्या दिवशी सुट्टी असते. तर काय मागणी आहे शाळामध्ये? पहिली गोष्ट अशी की पहिली मागणी म्हणण्यापेक्षा पहिली विनंती डोंबिवलीकरांना आहे की ट्रॅफिक जाम वगैरे जेव्हा हे जनरली आपल्यामुळेच तयार होतात. रोड वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे की प्रशासनाचं एकंदरीत रोड करण्याची जी काही स्पीड आहे आणि जे काही अवस्था आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम आपला एक अविभाज्य घटक आहे. पण त्यात घाई करून सगळे घुसत असतात आणि ट्रॅफिकचं असं होतं की कुठे ट्रॅफिक कर्मचारी द्यायचे, ट्रॅफिकला जर सांगितलं त्यांच्याकडे अपुरे कर्मचारी असतात. आणि दुसरी गोष्ट अशी त्यातले काही बंदोबस्ताला पण कदाचित गेलेले असू शकतात. त्यामुळे ट्रॅफिक कर्मचारी कमी आणि ट्रॅफिक अतिशय वाढलेलं आहे. आपल्याकडे आता नवीन जे टॉवर्स आलेले आहेत त्यातनं बहुतेक सगळे गाडीवाले आहेत आणि मध्ये रेल्वेच्या गोंधळामुळे आता लोकांना गाडीने जायची खूप सवय लागलेली आहे. आणि परत मेट्रोने रस्ता अरुंद केलेला आहे. ही मेट्रो जेव्हा आणखीन पुढे सरकेल तेव्हा काय होईल ह्याची आत्ताच काळजी वाटायला लागलेली आहे. शाळेचा रस्ता बंद नाही करावा लागला होता. जे मुंबईकडे जाणारं जे ट्रॅफिक आहे ते विद्यानिकेतन शाळेच्या जवळच एक मोठा कंटेनर जो आहे, ज्या मोठा ट्रक तो बंद पडलेला होता. त्याचा जो पाटा आहे खालचा तो तुटल्यामुळं शाळेच्या कॉर्नरच्या ज्या ठिकाणी शाळेच्या बसेस वळतात त्याच ठिकाणी तो ट्रक बंद पडलेला होता. जशी माहिती मिळाली तशी तात्काळ त्या ठिकाणी हायड्रा यंत्र नेऊन आपण तो ट्रक बाजूला केला. परंतु तोपर्यंत सिंगल रस्ता असल्यामुळे आणि मेट्रोची किंवा इतर कामं चालल्यामुळे त्या ठिकाणी सिंगल लेनच तयार झालेली होती.
तर त्यातून तो ट्रक बाजूला केल्यानंतर आपण मग दुहेरी पद्धतीने मुंबईकडे जाणारी जी वाहतूक खोळंबली होती ती सगळी काढून दिली. सर्व शाळेच्या बसेस त्या सर्व तात्काळ त्या ठिकाणी त्यांच्या काढण्यात आलेल्या होत्या. परंतु तो ट्रक बंद पडल्यामुळे सर्चची घटना घडलेली, अन्यथा असं घडत नाही.